योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता ज्या पण महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या आहे त्यांच्यासाठी आता हप्ता देखील टाकण्यात आला असून आता त्यांना देखील एक मोठा दिलासा मिळाला आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता खूप दिवसापासून महिला वाट बघत होत्या। लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आता त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। कारण की आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामध्ये या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण अपडेट असं समोर आलेलं आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता त्यांना ही बातमी बघणं खूप अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला पण जर लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील मिळत असेल, लाडकी बहीण योजनेचा देखील तुम्हाला पण हप्ता येत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ का गरजेचं ठरणार आहे आणि या व्हिडिओमध्ये असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सांगण्यात आलेले आहे ज्या निर्णयामधून लाडक्या बहिणींना आणखीन दिलासा मिळेल। आता लाडक्या बहिणींना 830 रुपये परत गॅसचे देखील मिळणार असून आता त्यांचं देखील काय होणार हे 830 रुपये महिलांना कधी मिळणार संपूर्ण अपडेट आपण बघूया। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज उद्या परवा असे या 3 दिवसामध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओला सुरू करण्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला गॅसचे 830 रुपये कसे मिळवायचे आणि हे कोणकोणत्या महिलांसाठी 830 रुपये आणि यामध्ये लाडक्या बहिणींना कोणकोणत्या महिलांना बाद देखील करण्यात आलेला आहे ते संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला आपण काही महत्त्वाचे मुद्दे देखील बघणार आहोत कारण की आता लाडक्या बहिणींना 830 रुपये गॅसचे देखील कसे मिळवता येणार आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी आता लवकरच हप्ता टाकण्यात येणार असून आता काही जिल्ह्यामध्ये हप्ता वितरण देखील चालू झाले आहे आणि काही जिल्ह्यामध्ये वितरण देखील चालू होणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण चालू देखील करणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लेट देखील हप्ता येणार आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर चला सुरू करूया अपडेटला। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता देखील वाटप चालू झालेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळालेला आहे। आता येणारा जो हप्ता होता तो हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप देखील चालू करण्यात आला असून आता कोणकोणत्या महिलांना देखील पैसे या ठिकाणी येणार, कोणकोणत्या महिला देखील या योजनेतून बाद होणार आहे आणि 830 रुपये गॅसचे कोणकोणत्या महिलांना मिळणार, पूर्ण महिलांना मिळणार आहे की नाही मिळणार पूर्णपणे अपडेट बघूया। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। गॅसचे 830 रुपये कोणकोणत्या महिलांना देण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी योजनेतून बाद झालेल्या महिलांचं काय होणार आणि कोणकोणत्या महिला या ठिकाणी बाद देखील करण्यात आलेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे अपडेट जाणून घेऊ। काही जिल्हे आपण बघणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये वितरण देखील चालू करणार असून आज दुपारनंतर या जिल्ह्यामधील महिलांना दिलासा देखील मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही जिल्हे या ठिकाणी आलेले आहे, सरकारने काही जिल्हे या ठिकाणी जाहीर केले आहे ज्या जिल्ह्यामधील महिलांना हप्ता या ठिकाणी वितरण चालू देखील करण्यात आलं असून थोड्याच वेळामध्ये या जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील पडणार आहे। तर चला या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे तुम्हाला ते जिल्हे काळजीपूर्वक देखील बघावे लागणार आहे। तर ते महत्त्वाचे जिल्हे असणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आज किंवा उद्या किंवा परवा या 3 दिवसामध्ये कधीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील पडणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील तुम्हाला सुद्धा वाटप देखील चालू झाला असून आता या 17 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासाच देखील मिळणार असून आता तुम्ही पण या 17 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या 17 जिल्ह्यापैकी कोणता तरी जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील मोठा दिलासाच या ठिकाणी मिळणार आहे। तर चला महत्त्वाचे असलेले पूर्णपणे महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहे हे 17 जिल्हे। आता या 17 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता येत असेल तर आता तुम्हाला पण आज उद्या आणि परवा अशा या 3 दिवसामध्ये तुम्हाला पण येणारा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे। तर चला त्या 17 जिल्ह्याची यादी पूर्णपणे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि ते गॅसचे 830 रुपये कोणकोणत्या महिलांना देखील येणार आहे आणि किती महिला या हप्त्यातून बाद देखील करण्यात आलेला आहे संपूर्ण अपडेट बघूया। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण तो व्हिडिओ बघू पूर्णपणे त्या
जिल्ह्याला पूर्णपणे बघूया कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे. ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील नाचणार असून त्यांना देखील थेट हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तर चला ते जिल्हे आपण सविस्तरपणे अपडेट बघू कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे. पूर्णपणे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. पूर्णपणे तुम्हाला ते 17 जिल्हे बघायला मिळेल. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर तुमचं पण नाव तुमच्या पण जिल्ह्याचं नाव जर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार. तुम्ही देखील नाचणार असून तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील मोठा दिलासाचा मिळणार आहे. तर चला त्या जिल्ह्याची यादी सविस्तरपणे तुमच्यासमोर मांडतो. तुम्हाला ते बघायचं आहे. एक एक करून तुमचा जिल्हा त्याच जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचे जिल्हे पूर्णपणे ऐकायचे आहे. पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. तर चला आणि नंतर आपण ते 830 रुपयाचं काय होणार, 3 गॅस देखील महिलांना मिळणार फ्री. मोफत 3 गॅस महिलांना मिळणार आहेत. ते कसे मिळवायचे आहे संपूर्ण अपडेट बघूया. तर चला सविस्तरपणे ते जिल्हे बघू ज्या जिल्ह्यातील महिलांना दिलासा मिळालेला आहे. जर आता तुम्ही पण या ठिकाणी जर सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल, सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महिलांना देखील हप्ता वितरण देखील चालू केलं असून आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण हप्ता देखील टाकण्यात येणार असून आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता कधी येणार अशी चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. तुम्हाला देखील हप्ता लवकरच मिळणार आहे. समोरचा जिल्हा पुणे जिल्हा. आता जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यातील पात्र महिला असाल, पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला देखील मिळत असेल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची कुठली अडचण कुठली टेन्शन या ठिकाणी राहिलेलं नाही. तुम्हाला पण आता दिलासाच मिळणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची पण देखील अडचण दूर झालेली आहे. तुमच्यासाठी सुद्धा मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता तुम्हाला देखील दिलासा मिळणार आहे. दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. तुमची देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार ही चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. तर चला समोरचा जिल्हा आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धाराशिव जिल्ह्याच्या नंतरचा समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता कधी येणार ही प्रतीक्षेमध्ये असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील दिलासा मिळालेला आहे. कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे जालना जिल्ह्याच्या नंतरचा जिल्हा असणार आहे आपला अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी महत्त्वाची बातमी. तुम्हाला देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा संभाजीनगर. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही त्या ठिकाणून अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी मोठी आनंदाचीच बातमी समोर देखील आली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांची पूर्णपणे अडचण दूर झालेली आहे. कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. कारण की आता धुळे जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे जर आता तुम्ही धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला देखील येत असेल तर आता तुमची देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला पण हप्ता लवकरच या ठिकाणी मिळणार असून आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला कधीही हप्ता जमा होऊ शकतो. तुम्हाला हप्ता कधी मिळू शकतो. कारण की आता तुमच्या जिल्ह्याला हप्ता वितरण देखील चालू झालेलं आहे. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील पूर्णपणे पात्र ठरलेल्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातील महिलांना पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यातील महिला देखील आता आनंदी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महिलांची सुद्धा आता चिंता मिटलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार असा जर प्रश्न जर तुमचा असेल आणि तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे
पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. तुम्हाला देखील आता दिलासाच मिळणार आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्याचे नावसुद्धा या ठिकाणी आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालांना लवकरात लवकर हप्ते या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील महिला असाल, सोलापूर जिल्हा तुमचा असेल, तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली. लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता त्यांना देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांना देखील चिंता करायची कुठली अडचण, कुठली टेन्शन या ठिकाणी राहिलेलं नाही. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधील पात्र महिला असाल, तर आता तुम्हाला देखील दिलासाचा मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे, समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली दिलासादायक बातमी, त्यांना पण आता दिलासाच मिळणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचा जिल्हा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आला आहे की नाही आला तेही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात